जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी यातले पहिले 2 समास आपण बघून झालेले आहेत. पहिल्या समासामध्ये त्या आत्मस्वरूपाची महती गायलेली आहे आणि ते माझ्याकडे नाही, मी त्याला पारखा आहे असं शिष्य आपल्या गुरूंना सांगतो आणि विनंती करतो की ते हे जे तत्व आहे परतत्व ते मला प्राप्त व्हावं, माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात यावं. जसे तुम्ही आहात, तुमच्या ठिकाणी ती जी शांती, तुमच्या ठिकाणी असणारं परिपूर्ण समाधान ते आपल्या कृपेने मला मिळावं अशी शिष्य प्रार्थना करतो. आणि मग समर्थ ते सगळंच्या सगळं दुसऱ्या समासामध्ये समजावून सांगतात की काय आहे, कसं आहे ते. आणि त्यासाठी आता जे सांगितलं ते दृढ व्हावं लागतं. असं आहे की मी गाडी चालवायला शिकलो. प्रत्यक्ष मी जेव्हा पहिल्यांदा सायकलवर बसलो आणि सायकलवर बसल्यानंतर मला थोडासा बॅलन्सिंग जमायला लागलं. थोडंसं अंतर मी गेलो सायकलवरनं आणि असं होत नाही आहे की त्याच दिवशी मला सगळी सायकल आली. तर मला काय करावं लागतं, जे मला थोडंसं बॅलन्सिंग जमलेलं आहे ते बॅलन्सिंग सहजगत्या जमावं. त्याला म्हणायचं सायकल चालवण्याच्या कलेमध्ये प्रवीणता, बाईक चालवण्याच्या कलेमध्ये प्रवीणता. ते जे मला त्या दिवशी थोडं जमलं त्याच्यासाठी मला प्रॅक्टिस करावी लागते आणि ते दृढ करावं लागतं. जे मला साधलेलं आहे त्याचं दृढीकरण व्हावं लागतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याचं परफेक्शन होण्यासाठी म्हणून मला जी काही धावपळ धडपड करायची आहे तो समर्थ म्हणतात की आता मी ते सांगतो जेणेकरून ते दृढ होईल. म्हणजे ते मला साधलं आहे ते सहजावस्थेमध्ये नेण्यासाठी, जे मला समजलं, जे मला जाणता आलं ते काही क्षण मी बसलो, अनुभवलो, आता ते दृढ व्हावं, ते सहज व्हावं. त्या सहजावस्थेसाठीची धडपड सगळी समर्थ आपल्याला ह्या समासात दृढ होण्यासाठीची सांगतात. समर्थ आपल्याला स्क्रीनवर उभी दिसते. पहिली उभी आहे, मागिलिये समासी निरूपण, निरोपिले आत्मज्ञान, तेची आता दृढीकरण केले पाहिजे. ते दृढ होण्यासाठीचं परत एक उभी असे, मागिलिये समासी निरूपण, निरोपिले आत्मज्ञान, तेची आता दृढीकरण केले पाहिजे. ही मागच्या समासामध्ये जे सांगून झालेलं आहे ते आत्मज्ञान सांगितलं. माझंच ज्ञान, मला झालेलं भ्रमात्मक जो अज्ञानाचा पडदा तो समर्थांनी समजावून सांगितला. आता जे सांगितलं गेलेलं आहे ते दृढ व्हावं लागतं. जसं मी सांगितलं, कुठलीही गोष्ट मी नव्याने शिकलो, मला कल्पना नाही आहे त्याची, पण ते सहज होण्यासाठी म्हणजेच ते दृढ होण्यासाठी मला ते परत परत करावं लागतं, अनेक वेळा करावं लागतं. आता तुम्हाला जसं त्याचं उदाहरण सांगितलं तसंच ते पोळी करण्याचं एक उदाहरण छान आहे. मी पहिल्यांदा पोळी करायला घेतली आणि ती सगळी चित्रविचित्र झाली, फक्त एवढीच झाली ती भाजली गेली. आता ती गोल होण्यासाठी, त्याचं ते परफेक्शन येण्यासाठी, म्हणजे भाजली जाणं हे पोळीचा मुख्य क्रायटेरिया, ती शिजली जाणं, भाजली जाणं, अमकं तमकं हे पोळीचा मुख्य क्रायटेरिया आहे. ती वेडीवाकडी चालते, कमी भाजलेली ती चालत नाही. आता ते मला जमलं, परंतु त्याचं परफेक्शन, तो परफेक्ट गोलाकार ते येण्यासाठी, ते दृढ होण्यासाठी प्रॅक्टिस. आणि त्या प्रॅक्टिस म्हणजे काय, परत परत करणे, परत परत ऐकणे, परत परत तेच समजावून घेणे. जे मला समजलंय ते मी अनेको नाना प्रकारच्या शब्दाने, त्याला म्हणायचं एक्सप्लोरिंग व्हेरियस अँगल्स. मला एक समजलंय ते मला नानाविध प्रकाराने समजावून घेतलं की मला त्याच्यात शंका राहत नाही. दॅट्स इट. हे घडतं त्याच्यातल्या कुठल्याही बाबतीतली शंका, त्या विषयाची त्याचं निरसन होणे, ह्यासाठीचं आता समर्थ म्हणतात तेची आता दृढीकरण केले पाहिजे. निरोपिले आत्मज्ञान, मी आत्मज्ञान सांगितलं, समजावून दिलं, त्याचा तुला अंदाजही आला, आता ते दृढ होण्यासाठी म्हणून परत परत निरूपण, परत परत करणे. ते समर्थ म्हणतात. ते पुढच्या ओवीत बघूया. समर्थ काय म्हणतात, जे ब्रह्मादिका दुर्लभ, आपल्याला ओवी स्क्रीनवर दिसते, जे ब्रह्मादिका दुर्लभ
ते मानवीयासी सुलभ ऐसा अलभ्य लाभ सद्गुरु वचने. जे ब्रह्मादिका दुर्लभ ते मानवीयासी सुलभ ऐसा अलभ्य लाभ सद्गुरु वचने. याला थोडा शास्त्रार्थ आहे की ते आत्मतत्व ह्या पृथ्वी तलावर आणि ब्रह्मलोकी सत्यलोकात ह्या दोनच ठिकाणी करतल आमलवत आहे. म्हणजे हातावर आवळा ठेवल्यानंतर जितका स्पष्ट दिसतो, थोडक्यात हातातली वस्तू, माझ्या हातातली वस्तू जशी मला स्वच्छ अनुभवाला येते, स्वच्छ समजते, तसं ते आत्मतत्व समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तितक्या स्वच्छपणे दोनच ठिकाणं सांगितलेत. एक हा पृथ्वीलोक आणि दुसरा सत्यलोक, ब्रह्मदेवाचा लोक. बाकी सगळे पाताळापासनं इतर सगळ्या स्वर्गांमध्ये ते शक्य नाही. का? कारण हे सगळ्या भोगयोनी आहेत. ते सगळ्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी केलेलं जे कर्म आहे ना, त्याची फळं भोगण्याची सोय आहे. तिथे नवीन काही करण्याची सोय नाही. तिथे नवीन नाही चालत. म्हणजे मी आता रिटायर्ड झालो, मी आयुष्यभर नोकरी केली, आता रिटायर झालो, आता मला वेगळा पगारात इन्क्रिमेंट नाही, आता पेन्शन. किंवा मी समजा प्रोफेशनल असेल तर मी आता प्रोफेशन सोडलं, आता मला वेगळा पैसा मिळणार नाही. जो मिळवून ठेवलेला आहे त्याचं व्याज वा इन्व्हेस्टमेंट त्याच्यातनं मिळणारं तेवढंच साध्य होणार आहे. एक्झॅक्टली तसंच आहे. हे पृथ्वीतल म्हणजे हा भूलोक जिथे आपण आत्ता आहोत, त्या ठिकाणी सोय आहे मी काहीतरी वेगळं कमावण्याची. हे आत्ता आपलं जणू काही प्रोफेशनल पिरियड चालू आहे. मी आत्ता माझा कमावण्याचा पिरियड चालू आहे. मी इथे जे करीन ते मला तिथे भोगायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ते मानवीया सुलभ. कारण आत्मतत्व जाणून घेण्यासाठी, समजावून घेण्याची सोय या ठिकाणी आहे. स्पष्ट समजावून घेण्याची सोय. परत एकदा क्लिअर करतो. करतल आमलवत म्हणजे अगदी स्वच्छपणे अनुभवाला येण्याची सोय ह्या ठिकाणी आहे. मग इतर ठिकाणी नाही आहे ती सोय. म्हणून ह्या मानव देहाला अत्यंतिक महत्त्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य जन्म प्राप्त होणे दुर्लभम त्रयमेवैतत्. त्यातलं मनुष्यत्व हे अत्यंत दुर्लभ कारण हे आहे, कारण इथे ते शक्य आहे, इतर ठिकाणी शक्य नाही. म्हणून ते मानवीया सुलभ, ते सुलभ आहे, सोपं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला प्रारब्धाचा नाही का परिणाम पडतो ना. माझ्या क्रियमाणामध्ये सध्याच्या स्थितीत मी काय करू शकतो ह्याच्यावर माझी स्वायत्तता आहे. माझ्या बाह्य परिस्थितीवर आणि माझ्या गुणधर्मांवर माझी स्वायत्तता नाही, ते प्रारब्धाने आहे. पण मला जे आत्ता मी क्रियमाण करू शकतो आहे त्याच्यामध्ये मात्र मला स्वायत्तता दिलेली आहे. म्हणूनच परमार्थ शक्य आहे, अन्यथा परमार्थ शक्यच झाला नसता. सोपं उदाहरण द्यायचं म्हणजे एस टी स्टँडवर मी गेलो आणि एस टी स्टँडवर गेल्यानंतर तिथे मला समजलं आज एस ट्या लेट आहेत 1-1 तास. आता ज्या वेळात मला हे समजतं एस टी लेट आहे, त्या वेळात तिथे असणाऱ्या जमलेल्या सगळ्या लोकांच्या चित्तामध्ये चलबिचल सुरू होते, माझ्याही होणार आहे. त्या परिस्थितीला विचार करता माझ्या हातात काय असतं? मला क्रियमाण हातात असतं. मी स्वस्थ राहून मी नामस्मरण करू शकतो. का मी त्या एस टीवाल्यांना शिव्या द्यायच्या? का त्या एस टी आली नाही म्हणून त्याची चिंता करत बसायची? 3 गोष्टी मी करण्याच्या घेतलं. मला स्वायत्तता, माझी प्रगती साधण्याची सोय मला आहे. म्हणून ह्या मनुष्यलोकामध्ये ते साध्य होतं, परमार्थ साध्य होतो. कारण क्रियमाणामध्ये मला स्वातंत्र्य आहे. एस टी उशिरा आली त्याबद्दल माझं चित्त शांत ठेवून मी जर नामस्मरण करू शकतोय, ते जर मी करत असेन तर मी साधक आहे. म्हणजे साधना करायला वेगळा वेळ वा वेगळी स्थिती आवश्यकता नाही, ती माझ्या हातातली आहे. प्राप्त परिस्थितीत मी ते साधू शकतो. म्हणून ते मानवीया सुलभ, मनुष्य जन्मामध्ये ते सुलभ आहे, अन्यथा कुठेही सुलभ नाही. जे ब्रह्मादिका दुर्लभ त्यांना देखील दुर्लभ सांगितलं आहे. हे समर्थाने इथे स्ट्रेस केलेलं आहे. कारण ते ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे, त्यांना देखील अवघड आहे. कारण इथे मला सद्गुरू मिळू शकतो, सत्य लोकात सद्गुरू मिळणं अवघड आहे. हे थोडंसं जरा गमतीने असं सांगण्यात आलेलं आहे. ऐसा अलभ्य लाभ सद्गुरू वचने. सद्गुरू वचनाने तो अलभ्य लाभ होतो. तो अलभ्य लाभ आहे. आपण हा शब्द सहज सुलभ वापरून टाकलेला आहे. अलभ्य लाभ झाला नाही. अलभ्य म्हणजे लभ्य न होणारी गोष्ट, सर्वसामान्यपणे लभ्य न होणारी गोष्ट, तिला म्हणायचं अलभ्य. आपण कोणीही भेटलं तरी वा वा आज आपण आला, अलभ्य लाभ झाला. लभ्य काय होत नाही तर ते सद्गुरूंची कृपा,
मला विषयांच्या ठिकाणी विरक्ती येणे हे अलभ्य आहे. मला सद्गुरूंची कृपा होणे हे अलभ्य आहे. अलभ्याची व्याख्याच आपल्या मनामध्ये पक्क करून टाका. आपण म्हणूया, शब्द वापरूया. शब्द वापरायला वचनेषु किम दरिद्रता असं तर आपलं सुभाषित सांगतं. आपल्या संस्कृतीचंच आहे ते, की वचनामध्ये का दरिद्रपणा वापरावं. परंतु माझ्या डोक्यामध्ये पक्क पाहिजे की अलभ्य म्हणजे खरंच अतिशय दुर्लभ आहे, जे लाभतच नाही ते अलभ्य आहे. आणि समर्थ इथे म्हणतात ऐसा अलभ्य लाभ. कशामुळे? सद्गुरु वचने. सद्गुरूंच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. माझ्या चित्ताच्या ठिकाणी असणारा मळ नाहीसा करण्याचं सामर्थ्य सद्गुरु वचनात आहे. आणि मळ नाहीसा झाल्यानंतर शुद्ध झालेलं चित्त, त्या चित्ताला निर्विषय करण्याचं सामर्थ्य सद्गुरु वचनात आहे. त्या चित्ताला स्थिर करण्याचं सामर्थ्य सद्गुरु वचनात आहे. सद्गुरु वचन साधं आहे, परंतु ते साधं वचन माझ्यामध्ये असाध्य गोष्ट साधून देण्याच्या सामर्थ्यानिशी आहे, म्हणून त्याला महत्त्व आहे. समर्थ ते म्हणतात ऐसा अलभ्य लाभ सद्गुरु वचने. त्या सद्गुरु वचनाने तो अलभ्य लाभ होतो. मग कसं आहे ते पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात. परी, आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. परी हे बाणले पाहिजे अंगी, तरीच धन्य होईजे जगी, जेणे समाधाने योगी महानुभाव. परी हे बाणले पाहिजे अंगी, तरीच धन्य होईजे जगी, जेणे समाधाने योगी महानुभाव. समर्थ म्हणतात हे सगळं ठीक, परंतु हे बाणायला पाहिजे, हे अंगी यायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ओवी ना ती ही ओवी बघा प्रसिद्ध सांगतात. एक तरी ओवी अनुभवावी. एखाद्या ओवीचा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि सगळा खेळ आहे तो अनुभवाशी येतो. मी माझ्या क्रोधावर ताबा पाहिजे. हे वाक्य अनेक शुभ वचनांमध्ये, संतांच्या वचनांमध्ये, प्रवचन सगळीकडे ऐकलेलं आहे. पण माझं ते ऐकलं, ते अप्लाय किती झालं, दॅट्स इट. दॅट इज द लिटमस टेस्ट. ते माझ्या परमार्थाचा प्राण आहे. मी ते अप्लाय किती केलं. म्हणून समर्थ इथे म्हणतात परी हे बाणले पाहिजे अंगी. ते बाणायला पाहिजे, ते माझ्या चित्तामध्ये उतरायला पाहिजे. मी ते बाणलं म्हणजे अंगी येणं, ते अंगी आलं, माझ्या अनुभवाच्या क्षेत्रात आलं, असं होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माझी प्रगतीच होत नाही. मी ऐकलंय खूप, विद्या उदंड शिकला परी प्रसंगमान सुगतशी गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. नाही, मी शिकलोय खूप, परंतु ती विद्या अप्लाय करायला जर नाही शिकलो तर त्या शिकलेल्या विद्येचा उपयोग होत नाही. जेवढं मी शिकलंय, जेवढं मी ऐकलंय, तेवढं मला अप्लाय करता आलं पाहिजे. आणि अप्लाय करणं म्हणजेच साधना करणं आहे, दुसरं काही नाही. कारण जेव्हा मी ते अप्लाय करायला लागतो ना, तेव्हा प्रत्यक्ष मला अडचणी यायला लागतात. आणि अडचणींवर मात करत जाणे हेच साधकाचं करणं. म्हणून साधक लक्षणामध्ये तो योद्धा सांगितलेला आहे. अडचणींवर मात करत तो प्रगती साधतो. अप्लाय करायला घेतलं सद्गुरू वचन, मी ऐकलं, जेवढं ऐकलंय तेवढं मी अप्लाय केलं. कल्याण स्वामींनी दासबोध एकदा ऐकला आणि ऐकता ऐकताच अप्लाय झाला. आत्माराम एकदा ऐकला आणि ऐकता ऐकताच अप्लाय झाला. जो अप्लाय झाला तो म्हणून परिपूर्णतेला गेले. माझ्याकडनं श्रवण होतंय, अप्लाय होत नाहीये, म्हणून मला ते साधत नाहीये. दॅट्स ऑल. आणि ह्या बाबतीत आपल्याशी प्रामाणिक राहायचंय. माझा मी हे स्वीकारायला पाहिजे की मी श्रवण केलंय, अप्लाय करायला चुकतोय, हरकत नाही. मी चुकणं हे गैर नाहीये, मला चुकलं हे समजणं आणि ते मान्य न करणं हे गैर आहे. एकदा का मला समजलं आणि मान्य व्हायला लागलं की माझी प्रगती लवकर होण्याची शक्यता आहे. म्हणून समर्थ म्हणतात परी हे बाणले पाहिजे, तरीच धन्य होईजे जगी. मी जर ते अंगी बांधलं तर खऱ्या अर्थाने धन्यता आहे, नाहीतर मी ऐकलंय खूप आणि अंगी नाही बांधलं तर धन्यता नाही. जेणे समाधाने योगी महानुभाव. ते त्या समाधानामुळे महानुभाव जे आहेत ते त्यांची योग्यता आहे, त्यांच्या अंगी समाधान बांधलेलं आहे. आणि असं जे बांधलेलं समाधान आहे, असे जे महानुभाव आहेत त्यांना आपण शरण जायला हवं. कारण त्यांच्यावर शरणागतीने त्यांची कृपा उचंबळणार आहे आणि त्यांच्या कृपेने माझ्या ठिकाणचा मळ जाणार आहे. ते समर्थांची एक ओवी आहे की लोखंड आहे, लोखंडाचं सोनं होतं परिसाच्या संगतीत आल्यानंतर. ही समर्थाने ओवी उदाहरण दिलेलं आहे. लोखंडाचं सोनं केव्हा होतं परिसाच्या संगतीत आल्यावर? उठसूट लोखंडाचं सोनं होत नाही. ज्या लोखंडाचा मळ गेला आणि ते लोखंड शुद्ध झालं,
की परीस असेल बाजूला तरच त्याचं सोनं होतं, अन्यथा सोनं होत नाही. माझ्या ठिकाणचा मळ आहे म्हणून माझ्या बरोबर सद्गुरू असून मला सोनेपण येत नाही आहे. तो मळ गेला, मळ धुतला गेला, नाहीसा झाला की तत्क्षणी मी सुवर्ण होणार आहे, कारण परीस माझ्या बरोबरच आहे, कुठे लांब नाही. ते जेणे समाधाने योगी महानुभाव, आणि त्या महानुभाव प्राप्ती, ते महानुभाव झाले त्याचं कारण हे समाधान त्यांच्या अंगी बांधलं. महानुभाव केव्हा होणार आहे? हे समाधान अंगी बांधलं. महानुभाव म्हणजे मोठेपणा, मोठा माणूस किंवा महान मनुष्य. महानता कशात? समाधान अंगी बांधण्यामध्ये. जे मी श्रवण केलं आहे ते माझ्या अंगी उतरण्यामध्ये. आणि मग ते समर्थ म्हणतात, चौथी ओवी आपण बघूया. जे हे समाधान उत्कट, आपल्याला स्क्रीनवर दिसते, हे समाधान उत्कट परी अंगी बाणता संकट, का जे प्रपंचेसी निकट संबंध आहे. हे समाधान उत्कट परी अंगी बाणता संकट, का जे प्रपंचेसी निकट संबंध आहे. हे समाधान अतिशय उत्कट आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा आधी खालची ओवी बघूया. का जे प्रपंचेसी निकट संबंध आहे. प्रपंचाशी माझा निकटचा संबंध आहे. समर्थ इथे आपल्याला सावध करतात किंवा त्यांच्या ठिकाणी असणारी ती आपल्याला ती थोडी खंती. परी अंगी बाणता संकट, परी अंगात बाणायला, जो वरचा विषय सांगितला, हे अंगी बाणायला हवं. त्याला अडथळा काय आहे? तर प्रपंच हा अडथळा आहे. इथे समर्थ स्वच्छ सांगतात, का जे प्रपंचेशी निकट संबंध आहे. माझा संबंध निकट कशाशी आहे? प्रपंचाशी येऊन पडलेला आहे. माझा निकटचा संबंध परमार्थाशी झाला की ते अंगी बाणायला वेळ नाही, पण माझा संबंध आहे प्रपंचाशी. प्रपंच म्हणजे काय? देहादिक प्रपंच हा चिंतियेला. माझ्या देहासकट सगळा, मम आणि इदम, सगळंच्या सगळं, मी आणि माझं सगळं, आणि ह्याच्यात मी गुंतून राहिलेलो आहे. बस हे गुंतणं जे आहे ना, त्याच्याशी माझा निकट संबंध आहे. मी त्याच्याशी गुंतून पडलेलो आहे, आणि गुंतून पडल्यामुळे संकट आहे ते मोठं. बस ते एकच संकट आहे ज्याच्यामुळे माझ्या अंगात ते बाणत नाही. अंगात बाणायचं आहे काय? समाधान. आणि समाधान केव्हा बाणेल? चित्त शांत झाल्यानंतर. चित्त शांत का होत नाही? चित्त अशांत असतं म्हणून. चित्त अशांत कशामुळे असतं? विषयांच्या ठिकाणी माझी धावपळ, हाव, आणि त्यामुळे चित्त अशांत राहतं. ज्या क्षणी माझी विषयांच्या ठिकाणची धावपळ किंवा हाव थांबेल त्या क्षणी माझं चित्त हळूहळू शांत व्हायला लागतं. समुद्राच्या ठिकाणी सतत लाटा येत आहेत. आता त्या लाटा कुठे थांबतात? लाटा कधी थांबतात? तुम्ही जर आत खोलवर समुद्रात गेलात तर लाटांचं प्रमाण अतिशय कमी असतं, आणि तुम्ही किनाऱ्यावर आलात की लाटांचं प्रमाण भरपूर असतं. त्याचं कारण त्याची खोली वाढते. समुद्राच्या तीरावरच्या पाण्याला उथळपणा असतो, समुद्राच्या आतवरच्या पाण्याला खोली खूप असते, त्यामुळे लाटा कमी. माझ्या ठिकाणी खोली निर्माण झाली की माझं चित्त हळूहळू शांत होणार आहे. आणि खोली कशाने येते? संत वचन, ह्या वचनांनी खोली निर्माण होते. आता अभ्यास खूप झाला, म्हणजे साधे सायंटिस्ट लोकांचा अभ्यास होतो एखाद्या गोष्टीतला, आणि त्या अभ्यासामुळे देखील त्यांच्या ठिकाणी खोली येते, कारण ते स्थिर होतात. त्यांचा अभ्यास होतो याचं कारण त्यांना चित्ताची स्थिरता निर्माण करावी लागते, तेव्हाच त्यांच्याकडनं काहीतरी अभ्यास होतो. आणि चित्ताची स्थिरता निर्माण केव्हा होते? ते इतर सगळ्या गोष्टी मागे टाकतात. त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला सारल्याशिवाय त्यांना एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करताच येत नाही. न्यूटनची एक ती खरी आहे की खोटी आहे कोणास ठाऊक गोष्ट, पण न्यूटनबद्दल सांगितली जाते ती गोष्ट. न्यूटन एकदा बसलेला होता. उदाहरण थोडंसं आपल्या ह्याच्यापेक्षा बाजूचं आहे, पण परफेक्ट उदाहरण आहे. न्यूटन एकदा बसलेला होता आणि त्याच्याबरोबर एक मुलगी होती. त्यांचं दोघांचं प्रेम असेल अशी ती मुलगी होती. आणि अचानकपणे काय झालं कोणास ठाऊक, तो गुंतून गेला, आणि थोड्या वेळाने तो भानावर आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती मुलगी ओरडते. त्याने बघितलं, का बरं ओरडते? त्याच्या लक्षात आलं त्याने तिचंच एक बोट घेऊन लोखंडाची नळी साफ करत होता. तो विसरला. त्याच्या डोक्यामध्ये ती केमिकल्सची इक्वेशन्स आणि अमकतमकं बाकीचं इतकं ढवळायला लागलं
की माझ्या बाजूला एक मुलगी बसली, मी तिच्याशी काहीतरी वेगळ्या संबंधाने बोलतो आहे हे तो विसरला. त्याने समोरचा पाईप घेतला आणि त्याच्या डोक्यात ते कसं इन्स्ट्रुमेंट करू ह्या विचारात तो इतका गडला की तो कशाने ती पाईप साफ करतोय हेही त्याला लक्षात येईना. ही खोली आहे. त्याने केलं ते चुकीचं केलं, बरोबर केलं, त्याच्याशी आपल्या विषयाला जायचं नाही. विषय कॉन्सन्ट्रेशन आणि जग विसरणे. तो विसरला जग. आणि परमार्थिक माणसाचं हे असंच होतं. किंवा मला परमार्थ साधायचं असेल तर मला हे असं झालं पाहिजे. केव्हा तरी प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येतो, मनुष्य आजूबाजूचं विसरून जातो. मी नामस्मरणाला बसलो की मला असं वाटलं पाहिजे की मला काळ वेळ हरपून जाणार आहे, मी आपलं गजर लावून ठेवतो. कारण मला लक्षात येणार नाही आहे किती वाजलेत. मी काळाला देखील ओलांडलं पाहिजे, मी इतर सगळी भान ओलांडली पाहिजेत. मला असं झालं पाहिजे की नाही बाबा मी गजर लावून ठेवतो, नाही तर माझी ही वेळ चुकेल कदाचित. येस, हे कमीपणाचं नाही, हे मोठेपणाचं लक्षण आहे. कारण मला भान विसरतंय. समर्थ इथे म्हणतात ते प्रपंचाचं भान, ते प्रपंचाशी माझा निकटचा संबंध, आणि ह्या निकटच्या संबंधामुळे घडतंय काय, मला त्या आत्मतत्वाशी, मला परमार्थाशी एकरूप होता येत नाही आहे. दॅट्स ऑल. कारण मी विसरून जातोय त्याच्यात, प्रपंचात. आणि मग इथे म्हणतात हे समाधान उत्कट परिअंगी बाणता संकट काजे प्रपंचेशी निकट संबंध आहे. माझा निकटचा संबंध कशाशी आहे? आपण म्हणतो ना संगती संग दोषेणं. अगदी यथार्थ इथे सुद्धा दिववी. संगती संग दोषेणं, चांगल्या लोकांची संगती धरावी. आपण आपल्या मुलांना सुद्धा सांगतो की तू शाळेत जाशील तर चांगले मित्रमंडळी बघ, म्हणजे तुझी प्रगती जास्त होईल. एक्झॅक्टली मला हेच करायचं आहे. मी चंचलाशी संबंध सगळा जोडला आहे. प्रपंच हा सगळा चंचल गोष्टींचा आहे. कारण आज एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट नाशवंत आहे, म्हणजे ती चंचल आहे. आणि माझा निकट संबंध समर्थ म्हणतात प्रपंचाशी आला आहे, या चंचलत्वाशी मी संबंध आला आहे. मला निश्चलत्वाशी संबंध जोडायचा आहे. निश्चल काय आहेत? माझे सद्गुरू निश्चल आहेत. माझ्या सद्गुरूंनी समजावून दिलेलं ज्ञान ते निश्चल आहे. आणि मी त्याच्याशी जर निकट आलो, त्याच्याशी जर अखंड जोडला गेलो तर मी त्या निश्चलाकडे जाणार आहे. मला संगती त्याची हवी. सदा संगती सज्जनाची धरावी, असं समर्थ म्हणतात. आणि अशीच ती संगती दृढ व्हावी म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्यालाही लवकरात लवकर त्या मार्गाकडे आक्रमण करता येईल आणि ध्येय गाठता येईल. जय जय रघुवीर समर्थ. केली आपण जवळजवळ, हॅलो श्रीधर, 1-2 मिनटं. बरेच दिवस आपण ह्याच्यावर चिंतन करत आहोत आणि आपण सगळेजण येत आहात. मलाही बरं वाटलं, कारण श्रोता जर नसेल तर वक्त्याचं काय व्हायचं. पण मी इथे वक्ता म्हणून नव्हतो खरं म्हणजे, कारण तुमच्या सगळ्यांची कृपा आहे माझ्यावर आणि आपली चिकाटी, म्हणून मलाही उत्साह राहिला ह्याचं चिंतन करण्याचा. नाहीतर चिंतन माझ्याकडनंही होईना. आपल्याला काहीतरी सांगायचं आहे असं झालं ना की खऱ्या अर्थाने अभ्यास आणि खऱ्या अर्थाने चिंतन होतं. आणि मला असं वाटलं की हे लॉकडाऊन स्थिती नसण्यापेक्षा लॉक्ड इन स्थिती झाली माझी. आय एम लॉक्ड इन मायसेल्फ. कारण मला माझी असेसमेंट करता आली. समर्थांची वचनं आणि माझं असलेलं आयुष्य याची मला असेसमेंट करण्याची ही सुवर्ण संधी मिळाली असं मला वाटतं. तेव्हा आपला मी खूप ऋणी आहे. आणि बस अजून काही बोलत नाही. असेच आशीर्वाद ठेवा जेणेकरून माझीही परमार्थात प्रगती होईल. जय जय रघुवीर समर्थ.